नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण आवळ्याचा छुंदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। झटकीपट तयार होतो आणि चवीला इतका सुंदर लागतो की जामसारखा मुलं रोज खातात। तर असा सुंदरसा आवळ्याचा छुंदा बनवणं अगदी सोपं आहे, झटकीपट तयार होतो। चला पाहूया। तर यासाठी आपल्याला अर्धा किलो एवढे आवळे लागणार आहेत। तर अर्धा किलो आवळे आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत। मी 2 दिवसापूर्वी आवळे आणले होते, त्यामुळे थोडेसे ते लाल पडायला लागले होते, तरीसुद्धा आपण याचा छुंदा बनवू शकतो। तर या पद्धतीने पहा, आवळे आपल्याला पहिल्यांदा छान वाफवून घ्यायचे आहेत, सॉफ्ट करून घ्यायचे, म्हणजे याचा गर काढणं आपल्याला सोपं जातं। त्यासाठी चाळणीवरती आवळे ठेवायचे आहेत आणि पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। तर 1 ते 2 लिटर पाणी खाली ठेवलेलं आहे। 10 ते 15 मिनटासाठी आपण आवळे छान असे स्टीम करून घ्यायचे आहेत, म्हणजे उकडून घ्यायचे आहेत। तर हा जो छुंदा आहे तो चवीला सुंदर होतो, एवढा की अजिबातसुद्धा आवळ्याचा तुरटपणा यामध्ये राहत नाही। त्यामुळे मुलं रोज अगदी जामसारखा खाऊ शकतात, त्यामुळे मी नेहमी असा छुंदा बनवते। तर आता आपले आवळे छान असे उकडले जात आहेत, तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। 10 ते 15 असे आपण काळे मिरी घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या वेलची घालायच्या आहेत। तर हा मसाला आपण तयार करत आहोत छुंद्यामध्ये मिक्स करण्यासाठी। तर पहिल्यांदा आपण मिरी घेतली, नंतर त्यामध्ये आपण वेलची घातलेली आहे। आता यामध्ये आपल्याला भाजलेले जिरेची पूड घालायची आहे 1 चमचा, आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काळं मीठ। तर ते काळं मीठ चवीला अतिशय असं टेम्पटिंग असतं, त्यामुळे ते आपल्या छुंद्यामध्ये सुद्धा छान असं टेस्ट आणतं। त्यामुळे आपल्याला यामध्ये 1 चमचाभर असं काळं मीठ घालायचं आहे। आणि आता आपल्याला हा संपूर्ण मसाला एकदम छान असा बारीक करून घ्यायचा आहे। तर पहा, या पद्धतीने आपला मसाला तयार आहे। आता आपले आवळे कितपत उकडले ते सुद्धा एकदा चेक करूया। तर पहा, आवळेसुद्धा आपले 10 ते 15 मिनटामध्ये छान असे शिजले गेलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत। एकदा सुरीने चेक करायचं, छान असा आवळा सॉफ्ट झालेला असला पाहिजे, कारण आपल्याला याचा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे। तर असे आवळे छान असे वाफवले गेले की त्याचे उकळलेले आवळे आपल्याला दिसतात। पहा, चाळणीमध्ये छान असे ते उकळले जातात, इतपत आपल्याला छान असे उकडून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे आवळे थंड करून घ्यायचे आहेत। आता आवळे आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, आणि 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला आवळे छान थंड करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतरच आपण याच्यातलं बी वेगळं करायचं आहे, आणि आवळ्याचा गर आहे तो वेगळा करायचा आहे। आणि आपले आवळे छान पहा थंड झालेले आहेत, व्यवस्थित उकडले गेले की याचा जो गर आहे तो पटकन वेगळा होतो, आणि याच्यातलं बीसुद्धा लगेचच बाहेर पडतं। तर अशा पद्धतीने पहा, बी काढून टाकायचं आहे। प्रत्येक आवळा आपण असा सोलून घेणार आहोत आणि बी त्याचं वेगळं करून घेणार आहोत। तर या पद्धतीने पहा, सगळे आवळे आपले आता काढून झालेले आहेत, म्हणजे याच्यातलं बी काढून गर वेगळा करून झालेला आहे। तर आता आपल्याला पहिल्यांदा हे गर आहे तो सगळा मिक्सरमध्ये छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। तर या पद्धतीचा पहा, आपला आवळा वाटून झाल्यानंतर अशा पद्धतीने छान अशी त्याची थिक पेस्ट तयार होते। तर आता आपल्याला छुंदा बनवण्यासाठी एका कढईमध्ये पहिल्यांदा हा जो गर आहे आवळ्याचा आपण बनवून घेतलेला तो संपूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तर आवळ्याचा छुंदा आहे तो अतिशय पौष्टिक आहे, कारण आपण आवळ्याच्या छुंद्यामध्ये या ठिकाणी गूळ वापरणार आहोत, साखर वापरायची नाही आहे। आणि आवळा मुळातच खूप पौष्टिक असतो, आणि त्यामध्ये विटॅमिन सी असतं। त्याचबरोबर इम्युनिटी बूस्ट करणारं असं हे फळ आहे, आणि वर्षातून एकदाच आवळ्याचा सीझन असतो, त्यामुळे आपण जास्त प्रमाणात आवळ्याचा असा छुंदा बनवून ठेवला तर वर्षभरसुद्धा आपण याला छानपैकी असं रोजच्या जेवणामध्ये वापरू शकतो। कारण आवळा खाणं असंही खूप हेल्दी आहे, आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपला आवळा हा आहारामध्ये असायला हवा। तर त्यासाठी पहा, अशा पद्धतीचा गोड छुंदा जर आपण आवळ्याचा बनवून ठेवला तर तो वर्षभरसुद्धा आपण खाऊ शकतो।
तर पहा, या ठिकाणी मी अर्धा किलो एवढे आवळे घेतले होते, त्याचा गर काढून घेतला होता. तर त्यासाठी मी बरोबर वजनी प्रमाणात अर्धा किलो गूळ वापरत आहे. गूळ थोडासा फोडून घ्यायचा. कप मेजरमेंटनी 2 कप एवढं गूळ घ्यायचं आहे. जर गूळ पावडर वापरणार असाल तर 2.25 कप एवढी गूळ पावडर वापरायची आहे, कारण गूळ पावडर त्या मानाने थोडीशी गोडीला कमी असते, त्यामुळे थोडी जास्त वापरायची आहे. तर या ठिकाणी मी गूळ फोडून घेतलेला आहे आणि आपण अर्धा किलो एवढा गूळ यामध्ये घातलेला आहे. आता आपल्याला हा संपूर्ण गूळ असा छानपैकी या आवळ्याच्या गरामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस आपला मीडियम ठेवायचा आणि चमच्याने एकसारखं घोटत राहायचं, म्हणजे हा गूळ एकदम असा उष्णतेने पातळ पडतो. जर मोठे खडे असतील तर तुम्ही ते फोडून घ्या, म्हणजे गूळ लवकर वितळतो आणि या आवळ्याच्या गरामध्ये पटकन असा तो मिक्स होतो. तर अशा पद्धतीने पहा, गुळाच्या सगळ्या जर मोठ्या मोठ्या गाठी असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि या आवळ्याच्या गरामध्ये एकसारखं असं मिक्स करत जायचं आहे. तर 2-3 मिनटातच छान असं पहा, अशा पद्धतीने गूळ मिक्स झालेला आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटासाठी आपण याला गरम करून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटांनी आणखी पहा, संपूर्ण जो गूळ आहे तो सगळा विरघळला जातो. आणि आता आपण यामध्ये मसाला मिक्स करूया. तर पहिल्यांदा आपण घातलेली आहे दालचिनी आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला बारीक करून ठेवलेला होता, म्हणजे काळं मीठ, जिरे पावडर, वेलची आणि काळी मिरी, तर हे मिश्रण आपण जे बारीक करून ठेवलं होतं ते पहिल्यांदा यामध्ये मिक्स करायचं आहे. आता आपल्याला हे मिश्रण आहे ते असंच अगदी लो फ्लेम ठेवून एकसारखं असं ढवळत राहायचं आहे. याच्यातला गूळसुद्धा मिक्स झाला पाहिजे आणि या गरामधला थोडा पाण्याचा अंशसुद्धा कमी व्हायला पाहिजे, म्हणजे थोडं ते आटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे मीडियम गॅस ठेवून एकसारखं असं हलवत राहायचं आहे आणि शिजवत राहायचं आहे. तर पहा, हे मिश्रण 2-3 मिनटामध्ये छान असं दाटसर यायला सुरुवात होते. शिजल्यानंतर याच्यातील पाण्याचा अंश आहे तो कमी होतो आणि आता आपल्याला यामध्ये पुढचे मसाले मिक्स करायचे आहेत. तर काळं मीठ घातलेलं आहे, 1 चमचाभर काळं मीठ घालायचं आहे. तर काळ्या मिठामुळेच या छुंद्याची टेस्ट आहे ती मस्त होते, एकदम चटकदार अशी टेस्ट येते. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे आणि साधं मीठसुद्धा घालायचं आहे. तर पहिल्यांदा आपण 1 चमचाभर साधं मीठ घालूया आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लाल मिरची पावडर. तर तीसुद्धा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे, की जी कमी तिखट असते पण चवीला थोडीशी छान लागते आणि तिखटपणासुद्धा अगदी मीडियम असाच येतो आपल्या छुंद्याला, त्यामुळे 1 टेबलस्पून एवढं आपण लाल तिखट घालायचं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिक्स करताना फक्त आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, म्हणजे आपल्या छुंद्याला रंगसुद्धा सुंदर येतो. आता हळद, मीठ आणि हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया. आता हे मसाले मिक्स करून झाले की आणखी 2-3 मिनटासाठी आपल्याला या छुंद्याला शिजवून घ्यायचं आहे आणि छुंदा शिजवत असताना आपण फ्लेम एकदमच लो ठेवायची आहे, कारण मसाले आपण आता मिक्स केलेले आहेत. फक्त आता आपल्याला याच्यातलं पाण्याचा अंश थोडासा कमी करायचा आहे, म्हणजे हा छुंदा आहे तो जास्त दिवस छान टिकून राहील, कारण पाणी जर यामध्ये शिल्लक राहिलं तर हा वर्षभर टिकणार नाही. त्यासाठी थोडासा आपल्याला याला दाटसर करून घ्यायचं आहे. त्यासाठी एकसारखं असं हलवत राहायचं आणि गॅसवरती तुम्ही पाहू शकताय 10 मिनटं झालेली आहेत आणि आपला छान असा छुंदा पहा तयार झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या पद्धतीत एकदम जामसारखा आपल्याला दिसत आहे, म्हणजे एकदम थिक कसा झालेला आहे आणि याच्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर या पद्धतीने पहा, छुंदा आपला तयार झालेला आहे. याला थंड करून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनटामध्ये हा छान असा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचा आहे. कोरड्या बरणीत भरून ठेवायचा आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा छुंदा काढणार तेव्हा कोरड्या चमचाच यूज करायचा, म्हणजे हा जो छुंदा आहे तो वर्षभर छान टिकून राहतो. तर हा अगदी पोळीबरोबर, भाकरीबरोबर खायला सुंदर लागतो. ब्रेडला लावून खाल्ला तरी हा जामसारखा लागतो. चवीला अतिशय अप्रतिम लागतो आणि शिवाय हा औषधी गुणधर्माचा आहे, कारण आपण यामध्ये आवळा वापरलेला आहे, त्याचबरोबर आपण गूळसुद्धा वापरलेला आहे. तर हा असा हेल्दी आणि टेस्टी छुंदा तुम्ही जरूर बनवून पहा. अगदी सहज बनवता येतो आणि वर्षभरसुद्धा आपण हा एन्जॉय करू शकतो.
तर आता आपल्याला यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी 2 लिंबांचा रस घालायचा आहे. तर 2 लिंबांचा रस आपण काढून ठेवायचा आणि हा छुंदा थंड झाला की यामध्ये आपल्याला 2 लिंबांचा रस घालायचा आहे. तर या पद्धतीने आपला छुंदा तयार झालेला आहे. तर यामध्ये लिंबू घातलं की आणखी जास्त टेम्पटिंग असा हा छुंदा लागतो. त्यामुळे आपण 2 लिंबांचा रस घालायचा आहे. आता मिक्स करून घेऊया हा लिंबाचा रस आणि आता आपल्याला थोड्या वेळातच हा छान असा कोरड्या बरणीमध्ये छुंदा भरून ठेवायचा आहे. तर पहा आपल्या छुंद्याला रंग किती सुंदर आलेला आहे. तर लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे रंगही सुंदर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा मस्त लागते. तर या पद्धतीने अगदी सहज तुम्ही घरच्या घरी आवळ्याचा छुंदा बनवू शकता. आता थंड झाल्यानंतर याचा रंग आणखी थोडासा डार्क होतो, म्हणजे ब्राऊन कलरला हा छुंदा तयार होतो. तर अशा पद्धतीने पहा एका काचेच्या बरणीमध्ये मी जामचीच बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा छुंदा आता भरून ठेवत आहे आणि रोज नाश्त्याच्या वेळेला किंवा जेवणाच्या वेळेला आपण 1-1 चमचा सहज अगदी हा संपवू शकतो आणि चवीला सुंदर होतो आणि त्याचबरोबर हा हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही यावेळी थंडीमध्ये भरपूर प्रमाणात अशा पद्धतीने आवळ्याचा छुंदा बनवून ठेवा आणि वर्षभर एन्जॉय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.